Standard 8th and Subject English 2.4 Excuses, a skit. Sababi, एक प्रहसन. Friends, today in this video we are going to discuss 2.4 Excuses, Sababi. This is a skit. Okay. So open page number 41. Characters. पात्रे कोण कोण आहेत बघा. कॅरेक्टर्स रितेश, अ स्कूल स्टुडंट, अँड मिसेस सेन, हिज क्लास टीचर. देर आर टू कॅरेक्टर्स. द फर्स्ट वन रितेश, अ स्कूल स्टुडंट, शालेय विद्यार्थी, अँड मिसेस सेन, श्रीमती सेन, हिज क्लास टीचर. हिज क्लास टीचर त्याच्या वर्गशिक्षिका, रितेशच्या वर्गशिक्षिका. ओके. सीन अ क्लासरूम. पहिलाच सीन आहे, क्लासरूममधील आहे. पहा. रितेश, मे आय कम इन मॅम? मिसेस सेन, नाव. डोंट यू थिंक यू आर अर्ली? रितेश, पार्डन मॅम. मिसेस सेन सेज, I mean for the second period. You are too early for the second period. असं हे बोलणं सुरू होतं. हे जे स्किट प्रहसन दिलेलं आहे या ठिकाणी हा एक शब्द वापरलेला आहे, अर्ली. अर्ली या अर्थानं, सेकंड पिरियड या अर्थानं या ठिकाणी अर्ली हा शब्द बोललेला आहे. पहा पुन्हा एकदा. तर रितेश सेज, मे आय कम इन मॅम? Mrs. Sen says, now. Don't you think you are early? Ritesh says, pardon ma'am. Mrs. Sen says, I mean for the second period. You are too early for the second period. प्रसंग आहे तो शाळेची वर्गखोली आहे. रितेश परवानगी मागतो. बाई, मी आत येऊ का? श्रीमती सेन, आत्ता? तू लवकर आला आहेस असं नाही तुला वाटत? रितेश, म्हणजे मी समजलो नाही असं तो म्हणतो. रितेश, आय एम सॉरी मॅम, आय एम रिअली सॉरी. आय स्टार्टेड वेल इन टाईम फ्रॉम होम. यू ओंट बिलीव्ह वॉट हॅपन्ड. म्हणजे रितेश म्हणतो, म्हणजे मी समजलो नाही बाई. श्रीमती सेन म्हणतात, म्हणजे दुसऱ्या तासासाठी तू खूप लवकर आला आहेस. रितेश म्हणतो, मला माफ करा. आय एम सो सॉरी मॅम, आय एम रिअली सॉरी. आय स्टार्टेड वेल इन टाईम फ्रॉम होम. यू ओंट बिलीव्ह वॉट हॅपन. माफ करा बाई, खरंच माफ करा. मी घरातून वेळेतच बाहेर निघालो होतो, पण तुमचा विश्वास बसणार नाही. वाटेत काय झालं यावर तुमचा विश्वासच बसणार नाही असं रितेश म्हणाला. असं म्हटल्यानंतर मॅडम म्हणतात, मिसेस सेन म्हणतात, वी विल सी. लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट. व्हॉट हॅपन? नथिंग शॉर्ट ऑफ ॲन अर्थक्वेक, आय एम शुअर. काय शब्द आहे पहा या ठिकाणी. नथिंग शॉर्ट ऑफ. नथिंग शॉर्ट ऑफ मीन्स नथिंग लेस दॅन, याहून कमी नाही या अर्थानं. काय शब्द बोलला बघा, काय वाक्य बोलला बघा. मिसेस सेन म्हणाल्या, We will see. Let's hear the story first. What happened? Nothing short of an earthquake, I am sure. बरं बघू, आधी तुझं म्हणणं ऐकू. काय झालं? भूकंपापेक्षा तरी काही नक्कीच काहीतरी जास्त झालेलं असणार नाही आहे, मला खात्री आहे याची. सांग. असं म्हटल्यानंतर रितेश सांगायला सुरू करतो. रितेश सेज, नो मॅम, रिअली मॅम, ऑनेस्टली मॅम. मिसेस सेन सेज, गो अहेड. नाही, खरंच आहे मॅडम, खरंच मी प्रामाणिकपणे सांगतो आहे. श्रीमती सेन म्हणतात, ठीक आहे, सांग. गो अहेड. रितेश आता सांगायला स्टोरी सुरू करतो. पहा स्किट काय पहा. पुढं रितेश म्हणतो, आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युजल. आय वॉज हाफ वे डाऊन द नॅरो लेन that leads to the market. Suddenly, I heard a scream from the main road.
Mrs. Sen says, and of course, you had to investigate. Investigate. पुढे शब्द आहे पहा, investigate. Carry out a systematic search to discover truth about some incident. Investigate means चौकशी करणे. रितेश म्हणाला, काय म्हटला रितेश? आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युजल. मी नेहमीप्रमाणेच शाळेला येत होतो. I was walking to school as usual. I was halfway down the narrow lane that leads to the market. Suddenly, I heard a scream from the main road. Mrs. Sen says, and of course, you had to investigate. रितेश म्हणाला की मी नेहमीप्रमाणे चालत शाळेला निघालो होतो. बाजाराकडे जाणारी चिंचोळी गल्ली मी अर्धी पार केलीच होती. काय म्हणाला बघा तो, मी नेहमीप्रमाणे चालत शाळेला निघालो होतो. बाजाराकडे जाणारी चिंचोळी अरुंद गल्ली मी अर्धी पार केली होती आणि इतक्यात मुख्य रस्त्यावरून मला एक किंकाळी ऐकू आली. श्रीमती सेन म्हणाल्या, आणि अर्थातच त्याची चौकशी तपास करणं तुला भाग होतं. रितेश म्हणतो, येस मॅम, आय हॅड टू फाइंड आउट इफ समवन नीडेड हेल्प. And sure enough, there was this person lying near the pavement. He was groaning with pain. Pavement, a footpath off the sides of a road. Footpath, पदपथ. Groaning. Next word काय पहा, groaning. Making painful sounds. कणणे, विवळणे या अर्थानं. नंतर रितेश सांगू लागला, yes ma'am, I had to find out if someone needed help, and sure enough, there was this person lying near the pavement. He was groaning with pain. Mrs. Sen, so you took him to Dr. Jadhav. रितेश म्हणतो, हो बाई. आणि कोणाला काही मदत हवी आहे का हे मला बघायचं होतं. हे मला बघायलाच हवं होतं. आणि खरोखरच एक तिथं पदपाथवर एक माणूस पडला होता आणि अतिशय वेदनेनं विवळत होता, कणत होता. श्रीमती सेन म्हणाल्या, मग तू त्याला डॉक्टर जाधवांच्याकडे घेऊन गेला असशील, हो ना? रितेश म्हणतो, नो मॅम, आय डिडंट गेट द चान्स. जस्ट ॲज आय रीच दॅट मॅन, another man came running out of the shop there with a packet in his hand, and the shopkeeper also ran out shouting, चोर चोर, catch him. रितेश म्हणतोय, नाही बाई, मला ती संधीच मिळाली नाही. मी त्या माणसापाशी पोहोचलो तेवढ्यात तिथल्या दुकानातून एक माणूस हातात एक पाकिट घेऊन धावत आला आणि पाठोपाठ दुकानदार ही चोर चोर, पकडा त्याला, पकडा त्याला असं ओरडत पळत आला. श्रीमती सेन सेज, अमेझिंग. क्वाईट अ हँडफुल फॉर यू टू डील विथ अँड ऑल ॲट वन्स. व्हॉट डिड यू डू देन? कमाल आहे, अमेझिंग, कमाल आहे. एवढं सगळं एकाच वेळी तुला निस्तरावं लागलं, मग तू काय केलंस? आता रितेश म्हणतोय, येस मॅम, बट द मोस्ट अमेझिंग थिंग हॅपन देन. दॅट मॅन नियर द पॅमेंट, ही टू गॉट अप अँड बिगॅन टू रन विथ द थीप विदाउट लुझिंग अ मोमेंट. आय रॅन आफ्टर देम. हो बाई, पण खरी गंमत त्यापुढे घडली. तो फुटपाथवर पडलेला माणूसही उठला आणि त्या चोराबरोबर पळत सुटला. मग एक क्षणही न दवडता मी देखील त्यांच्या मागं धावलो. पुढे तो काय म्हणते बघा. मिसेस सेन सेज ऑन नेक्स्ट पेज. या ठिकाणी एक फ्रेज आली होती, टू डील विथ. या ठिकाणी आपल्याला दिसते बघा, टू डील विथ, टू हँडल, हाताळणी करणे या अर्थानं. ऑन नेक्स्ट पेज, पेज नंबर 42. 42 पानावरती आपण सगळेजण येऊया. पुढं काय झालं पहा.
तो म्हणाला की मी मदत करण्यासाठी तो माणूस सुटला, त्याच्या मागून तो पळत गेला, मीही त्याच्या मागे धावत गेलो. मिसेस सेन से अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. आणि मग तू त्यांना पकडलंस आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलास. रितेश म्हणतोय वी कुडंट डू दॅट. रितेश सेज वी कुडंट डू दॅट मॅम. दे जस्ट व्हॅनिश्ड अराउंड द कॉर्नर. ऑल दिस हॅपन्ड सो फास्ट. ते नाही करू शकलो बाई. ते दोघे कोपऱ्यावरून गायबच झाले, अदृश्यच झाले. आणि सगळं इतकं हे अचानक घडलं की काही समजलंच नाही. व्हॅनिश्ड, डिसअपिअर, गायब होणे, अदृश्य होणे, दिसेनासं होणे या अर्थानं. मिसेस सेन सेज देन वाय आर यू लेट. ठीक आहे, मग तुला उशीर का झाला? दॅट्स नॉट ऑल. रितेश सेज That's not all. I realized that I had left my bag at the shop in the mad rush, so I ran back to get it. तेवढंच घडलं नाही, त्या सगळ्या गडबडीत मी माझे दप्तर त्या दुकानात विसरलो होतो हे माझ्या नंतर लक्षात आलं, म्हणून ते घ्यायला मी दुकानात परत गेलो. श्रीमती सेन सेज अँड इट वॉजंट देअर. आणि ते तिथं नव्हतं, हो ना? रितेश सेज नो मॅम, it was there all right, but there was a huge hairy brown dog sitting on it. I didn't know what to do. नाही बाई. तो म्हणतो की तसं नाही झालं. ते तिथं होतं, माझं दप्तर तिथं होतं, पण त्याच्यावर एक मोठा केसाळ तपकिरी रंगाचा कुत्रा माझ्या दप्तरावर बसला होता. त्यामुळं काय करावं हे मला कळेनाच. देन श्रीमती सेन सेज, श्रीमती सेन काय म्हणाले पहा त्यानंतर, इंटरेस्टिंग, अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप. फारच छान. दुकानात दप्तर आणि दप्तरावर कुत्रा. फारच छान. रितेश सेज येस मॅम. Even the shopkeeper was surprised. He didn't know where the dog had come from, how that dog growled. We tried all kinds of things to make it move, whistling and clapping and showing him the stick, but he wouldn't budge. And I couldn't live without my school bag. Here are some unfamiliar words. Growled. Growl means angry sounds made by animals. Angry sounds made by animals means गुरगुरणे. बश, मूव, हलणे या अर्थानं. रितेश काय म्हणाला बघा पुढं. रितेश सेज येस मॅम. Even the shopkeeper was surprised. He didn't know where the dog had come from, how that dog growled. We tried all kinds of things to make it move, whistling and clapping and showing him the stick, but he wouldn't budge. And I couldn't live without my school bag. हो बाई. दुकानदारालाही आश्चर्य वाटलं. कुत्रा कुठून आला हे त्यालाही समजलं नाही. तो कुत्रा असा गुरगुरला. आम्ही शिट्या, टाळ्या वाजवून आणि काठी उगारून त्याला तिथून बाहेर काढण्याचा, हुसकवण्याचा प्रयत्न केला, पण तो अजिबात जागचा हल्लेना आणि मला दप्तर न घेता तिथून निघताही येईना. मिसेस सेन सेज बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. पण तुझं दप्तर शेवटी मिळालेलं दिसतंय तुला. रितेश सेज येस मॅम. फायनली द शॉपकीपर गिव्ह मी सम बिस्किट्स. आय ऑफर्ड द बिस्किट्स टू द डॉग and lured him away from the bag. Lured, attracted to do something. Lured, attracted to do something. म्हणजे आमिष दाखवणे. काय म्हणतो बघा रितेश नंतर. Yes ma'am. Finally the shopkeeper gave me some biscuits. I offered the biscuits to the dog and lured him away from the bag. हो बाई,
शेवटी दुकानदाराने मला थोडी बिस्किट दिली. मी कुत्र्याला ती दाखवली आणि त्याला आकर्षित करीत दप्तरापासून दूर नेलं. त्या बिस्किटचं त्याला आमिष दाखवलं आणि तिथून त्याला दूर नेलं. मिसेस सेन सेज, ओके, सो लेट्स say that accounts for 15 minutes. Accounts for reports what happened. Reports what happened means च्या स्पष्टीकरणासाठी या अर्थानं. मग श्रीमती सेन म्हणाल्या, ओके, सो लेट्स से दॅट अकाउंट्स फॉर 15 मिनिट्स. बरं, म्हणजे या सगळ्यात 15 मिनिटे गेली असं म्हणू. रितेश सेज, नेक्स्ट पेज पहा, ऑन नेक्स्ट पेज नंबर 43. Ritesh says, but there is more, ma'am. The poor dog began to follow me to school. It looked so poor and lonely and small. Mrs. Sen, small? Did you say small? रितेश म्हणतो, पण अजून बाकी आहे बाई. तो बिचारा कुत्रा शाळेपर्यंत माझ्या मागे येऊ लागला. तो इतका लहानसा, दीनवाना आणि एकटा होता. मॅडम म्हणतात, मिसेस सेन म्हणतात, श्रीमती सेन म्हणतात, लहान? तू लहान म्हणालास? रितेश सेज, आय मीन यंग, मॅम. इट वॉज बिग इन साईज, but it was only a puppy. Really? And it looked lost. Maybe it was looking for its mother or owner, and I thought it was asking for my help. So I began to inquire with the other shopkeepers and passers-by, but nobody could tell and couldn't leave it behind. म्हणजे रितेश म्हणतो, म्हणजे बाई वयाने लहान, तो आकाराने मोठा असला तरी खरं तर ते लहान पिल्लूच होतं. ते बहुतेक त्याच्या आईला किंवा मालकाला शोधत असावं आणि म्हणून माझी मदत मागत असावं असं मला वाटलं. मग मी आजूबाजूच्या दुकानदाराकडे आणि जाणाऱ्या येणाऱ्याकडे चौकशी करायला सुरुवात केली, पण कोणालाच काही सांगता येईना आणि त्याला एकटंही मला सोडता येईना. श्रीमती सेन सेज, अँड देन यू फाउंड द ओनर. हू वॉज इट? मग तुला मालक सापडला का? सापडला होता का? कोण होता तो? रितेश सेज, that's the funny part, ma'am. The puppy itself found the owner. It saw someone across the road and just bounded towards the person. I was revealed. Then I turned and ran straight to school. Revealed. काय शब्द आहे पहा. Revealed, no longer means worried. No longer worried, निश्चिंत होणे. या अर्थानं रितेश म्हणतो, That's the funny part, ma'am. The puppy itself found the owner. It saw someone across the road and just bounded towards the person. I was so revealed. Then I turned and ran straight to school. ती तर मोठी गंमत झाली बाई. त्या पिलाने स्वतःच त्याच्या मालकांना शोधून काढलं. त्याने रस्त्याच्या पलीकडं कोणाला तरी पाहिलं आणि ते त्या माणसाकडे झेपावलं. मला खूप हायसं वाटलं. मग मी परत फिरलो आणि सरळ शाळेकडे धावत निघालो. मिसेस सेन सेज, गुड बॉय. नाव that your good deeds are done, there is something else you can do. There is a story writing competition coming up. Would you like to send an entry? श्रीमती सेन म्हणाल्या, शहाणा मुलगा, गुड बॉय, शहाणा मुलगा. आता तुझं सत्कार्य करून झालं आहे तेव्हा तू आणखी एक गोष्ट करू शकतोस. एक स्टोरी रायटिंग, एक कथालेखन स्पर्धा आहे. त्यात तुला भाग घ्यायला आवडेल का? रितेश सेज, हू मॅम? मी मॅम? नाव? आय वुडंट नो व्हॉट टू राईट. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. कोण? बाई मी?
काय लिहायचं मला ठाऊकी नाही आणि मला नाही जमायचं, असं गोष्टी वगैरे मला काही रचता येत नाहीत. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. मला अशा काहीच गोष्टी वगैरे तयार करता येत नाहीत, असं रितेश म्हणाला. अशा प्रकारचं एक प्रहसन, एक स्किट आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. हे जे स्किट आहे हे अगदी स्पॉट जो आहे तो वर्गखोली शाळेची, आणि मुलं उशीर झाल्यानंतर जी काही विचित्र आणि वेगवेगळी कारणं देतात ते या ठिकाणी आपणाला पाहावयाला मिळतं. मित्रांनो, यामध्ये एक कथा किंवा मुलं कशी बोललेली आहेत हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. फ्रेंड्स, the lesson Excuses, a skit, is based on the tendency of children to make excuses to get away with punishments. The central character of the lesson, Ritesh, is late to school as usual. His teacher ironically tells him that he is early for the second period. On hearing this, Ritesh begins his sequence of excuses. He begins by telling the teacher dramatically that he had left well on time for school but had heard someone scream on the main road. He then happened to see a man lying beside the pavement. Soon another man came out of the shop with a packet of his hand, with the shopkeeper calling him a thief. The man on the pavement got up, and the two vanished even before Ritesh could not nab him. When the teacher asked what happened next, Ritesh quickly cooks up another excuse by saying he had to return to the shop and as he had forgotten his bag there. However, there was a big brown dog lying on his school bag and was refusing to move. Only after Ritesh gave it some biscuits did the dog move. The dog then followed Ritesh to school. Ritesh, in his flow of lies, forgets that he had called it a dog just a while ago and mistakenly calls the dog a puppy. When the teacher spots his lie, he quickly cooks up another lie by saying that the dog was a puppy that was just big in size. He then tells another lie about how he went around hunting for the puppy's owner, and finally, to end his pack of lies, he says that the puppy itself found its owner. All this while the teacher is sure that Ritesh is lying and cooking up one excuse after the other just so that it sounds believable. The teacher finally encourages him ironically to enter the story writing competition due to his talent of cooking up lies so quickly and realistically. Ritesh refuses simply because he does not want to accept that his lie has been caught by his teacher and to prove to her that he is innocent. मित्रांनो, एक्सक्युजेस ही जी कथा आहे, अस्किट आहे, हे एक जे प्रहसन आहे, या उपहासात्मक लघुनाट्यामध्ये लहान मुलाच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी कारणे देणाऱ्या प्रवृत्तीबाबत भाष्य केलेलं आपल्याला दिसून येतं. रितेश हा विद्यार्थी या पाठातील मुख्य व्यक्तिरेखा आहे. एके दिवशी रितेश नेहमीप्रमाणेच शाळेत उशिरा येतो आणि त्याच्या शिक्षिका अर्थात श्रीमती सेन, तू दुसऱ्या तासिकेसाठी खूप लवकर आला आहेस असं उपहासपूर्ण बोलून त्याला उशिरा येण्याबद्दल दरडावतात. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून रितेश आपल्या उशिरा येण्याच्या कारणांचा घटनाक्रम सांगू लागतो आणि खरं तर त्या सर्व थापाच असतात. शाळेत येण्यासाठी तो वेळेत निघाला होता, मात्र वाटेत मुख्य रस्त्यावरून त्याला एका व्यक्तीची किंकाळी ऐकू आली.
त्यानंतर तो त्या फुटपाथवर पडलेल्या त्या व्यक्तीला पाहण्यासाठी गेला. अशा नाट्यपूर्ण रीतीने तो आपल्या उशिरा येण्याच्या घटनाक्रमांची सुरुवात करतो. त्यानंतर रितेशने रचून सांगितलेल्या दुसऱ्या घटनेत रितेशला एक माणूस दुकानातून हातात पाकिट घेऊन पळताना दिसतो. त्याच्यामागे दुकानदार चोर चोर असे ओरडत धावत असतो आणि फुटपाथवर अर्थात पदपथावर एवढा वेळ वेदनेनं ओरडणारा माणूसही उठून बसतो आणि त्या चोरासह पळू लागतो. रितेश त्यांना पकडेपर्यंत ते दोघेही दिसेनासे होतात. अशा प्रकारची कथा रितेश सांगतो. शिक्षिका रितेशला त्यानंतर काय घडलं असं विचारतात. त्यानंतर पुढचं कारण देण्यासाठी तो चटकन एक नवीन किस्सा रचतो आणि तो सांगतो की मी त्या दुकानात दप्तर, शाळेची बॅग विसरलो होतो आणि ती घेण्यासाठी मी पुन्हा मागे वळलो तर त्या दुकानात माझ्या दप्तरवर एक तपकिरी रंगाचा मोठा कुत्रा बसलेला दिसला. तो कुत्रा बॅगवरून हटायला, बाजूला व्हायला तयार नव्हता. जेव्हा मी त्याला बिस्किट दिली तेव्हा तो त्या बॅगेवरून दूर झाला, असंही त्यानं सांगितलेलं आपण पाहिलं. त्यानंतर तो कुत्रा आपल्या मागोमाग आपल्यासोबत म्हणजे आल्याचं रितेशनं शिक्षिकांना सांगितलं. पण हे सांगताना तो कुत्र्याचा उल्लेख एक लहानसं पिल्लू असा करतो. शिक्षेपासून वाचण्यासाठी वेगवेगळी खोटे किस्से सांगताना तो हे विसरतो की आधी ज्याचा उल्लेख आपण एक भला मोठा केसाळ कुत्रा असं केला होता आणि त्यावेळेला आपण आता लहान पिल्लू म्हणतोय असं त्याच्या लक्षात येतं. अशा रीतीनं झाल्यानंतर नंतर त्याचा उल्लेख आपण चुकून लहानसं पिल्लू असा केला असंही तो म्हणतो. रितेशचं खोटं बोलणं लक्षात आल्यावर शिक्षिके त्याची मस्करी करतात आणि त्यावर तो कुत्रा नव्हता तर ते आकारानं मोठं असलेलं एक कुत्र्याचं पिल्लू होतं असं खोटं बोलून रितेश वेळ मारून नेतो. त्यानंतर आपण कुत्र्याच्या पिल्लाच्या मालकाला शोधण्यासाठी गेलो होतो, पण त्याला त्याचा मालक आपोआप सापडला असं अजून एक खोटा किस्सा सांगून रितेश आपण उशिरा का आलो या प्रश्नांच्या घटनाक्रमांचा शेवट करतो. रितेशने एकामागोमाग एक थापा मारल्या हे शिक्षिकेला माहीत होतं, पण त्या थापा मारताना त्यानं आपल्याला पटेल असा घटनाक्रम सांगितला हेही देखील शिक्षिकेला जाणवलेलं होतं. पाठाच्या शेवटी शिक्षिका उपहासात्मकरित्या सहजपणे प्रसंग रचणे आणि ते वास्तवदर्शीपणे मांडणे या त्याच्या गुणाचं कौतुक करतात. उपहासाने त्या रितेशला कथालेखन स्पर्धेत सहभागी होण्याचं सुचवतात. त्यांच्या या सूचनेला रितेश नकार देतो. आपलं खोटं बोलणं पकडलं गेलं आहे हे त्याला मान्य करायचं नसतं, पण आपण निष्पाप निरागस आहोत हेच त्याला शेवटपर्यंत शिक्षिकेसमोर सिद्ध करायचं असतं असं आपण या पाठामध्ये पाहिलेलं आहे. फ्रेंड्स, ऑल ऑफ यू मस्ट रीड दिस skit, excuses a skit again and again and also recite the unfamiliar words from the margin and learn more and more. Okay friends, thank you very much for watching this video. Thank you.